हां, तर विद्यार्थी मित्रांनो, आपण आता मी तुम्हाला DOS स्टार्टरचा डायग्राम काढून दाखवतो आणि तो एक्सप्लेन करून पण दाखवतो. तर कशा प्रकारे डायग्राम काढला जातो ते बघूया आपण. प्रथम DOL स्टार्टर. तर DOS स्टार्टरचं फुल फॉर्म काय आहे? डायरेक्ट ऑनलाईन स्टार्टर. त्या ठिकाणी हा डायग्राम मी या ठिकाणी काढतो. आता फ्री हँड स्केच असल्यामुळे थोडंसं पुढे मागे होऊ शकतं. हा या ठिकाणी हा कॉन्ट्रॅक्टर आहे. हा चौथा टर्मिनल ऑक्झिलरी आहे आणि इकडे ही NVC कॉईल आपण थ्री फेज मोटर. आता लक्ष द्या, इकडे हे दोन बटन आहेत, 1, 2, 3 आणि 4. हे स्टॉप बटन हे नॉर्मली काय असतं, क्लोज असतं. नंतर हे आता हे बघा, या ठिकाणी आपण ह्या NVC कॉईलला एक फेज आपण काय करणार आहे, डायरेक्ट देणार आहे. ही 440 व्होल्टवर चालणारी NVC कॉईल आहे. याला एक फेज डायरेक्ट दिल्यानंतर हिचं NVC कॉईलचं एक टर्मिनल कुठे जोडतो आपण, स्टॉप बटनच्या पहिल्या टर्मिनलला. दुसरं टर्मिनलमधून काढून ते कुठे येतं, तिसऱ्याला येतं. आणि आता आपण दुसरा फेज आहे तो कुठे दिला आपण, स्टार्ट बटनच्या चौथ्या टर्मिनलला. ओके. आता ऑक्झिलरी टर्मिनल मी स्टार्ट बटनच्या पॅरललमध्ये कनेक्ट करतो. हे ऑक्झिलरी टर्मिनल स्टार्ट बटनच्या दोन्ही वायर काढून कुठे जोडलेले आहेत, मी ऑक्झिलरी टर्मिनल जोडलेले आहेत. आता याचं सर्किट कसं पूर्ण होतं ते एक्सप्लेन करूया. तर ज्यावेळेस मी स्टार्ट बटन दाबतो हे, त्यावेळेस हा एक फेज तर आपण हे NVC कॉईलला इथे कनेक्ट केलेलं आहे, म्हणजे इथे R फेज आलेलं आहे. दुसरा फेज जोपर्यंत मिळत नाही तोपर्यंत ही कॉईल मॅग्नेटाईज होणार नाही आणि प्लंजर खेचला जाणार नाही. तर दुसरा फेज का आपण B फेज आपण कुठे जोडलेला आहे, स्टार्ट बटनच्या चौथ्या टर्मिनलला, म्हणजे इथे B फेज आलेला आहे. जसं आपण प्रेस करतो त्यावेळेस हा पेज इथे असं कॉन्टॅक्ट मेक होतं. मेक झाल्यानंतर हे 3 नंबरमधून असं B फेज मिळतो आणि कॉईल मॅग्नेटाईज होते. मॅग्नेटाईज झाल्यानंतर हा प्लंजर खेचला जातो आणि मोटर सुरू राहते. परंतु थोड्या वेळाने आपण स्टार्ट बटन काय करतो, सोडून देतो. सोडल्यानंतर हा चौथा टर्मिनल जो आहे ऑक्झिलरी कॉन्टॅक्ट, त्याचं काम सुरू होतं. कारण ज्यावेळेस आपण स्टार्टर बटन दाबतो त्यावेळेस काय होतं, ही प्लंजर खेचलेला असतो, म्हणजे हे सर्किट हे कॉन्टॅक्ट मेक झालेले असतात. जरी इकडचं सर्किट बंद झालं तरी हा जो सप्लाय आहे हा B फेज, तो B फेज हा इकडनं या वायरमार्फत या ऑक्झिलरीमार्फत असं पूर्ण होऊन इकडे सप्लाय इथे B फेज मिळतो. आणि अशा तऱ्हेने जरी स्टार्ट बटन सोडलं तरी ऑक्झिलरी टर्मिनलमार्फत सप्लाय कंटिन्यू राहून मोटर सुरू राहते. अशा तऱ्हेने हे कंट्रोल सर्किट डायग्राम आहे. आणि हे जे सरळ दाखवलेलं याला म्हणतात पॉवर सर्किट वायरिंग. ही सरळ थ्रूआउट जी खाली येते RYB, याला पॉवर सर्किट वायरिंग म्हटलं जातं. आणि NVC कॉईल, स्टार्ट आणि स्टॉप बटन हे एकमेकाला जे कनेक्ट केलं याला काय म्हटलं जातं, कंट्रोल सर्किट वायरिंग. तर अशा रीतीने प्रॅक्टिकली जर तुम्ही कनेक्शन केलं तर तुम्हाला DOS स्टार्टरचं कनेक्शन करता येईल. आता याच्यानंतर आपण प्रत्यक्षात DOS स्टार्टरचं कनेक्शन कशा प्रकारे केलं जातं ते बघूया. हा ॲक्च्युअल आपण LNT मेक असलेला DOS स्टार्टर आहे. सेम कनेक्शन मी तुम्हाला बोर्डावर एक्सप्लेन केलेलं आहे. तर आपण मग प्रत्यक्षात तुम्हाला मी आता हे कनेक्शन कशा प्रकारे केलं आहे मी ते समजून सांगतो. तर या ठिकाणी हा DOS स्टार्टर आहे, इकडे लक्ष द्या जरा. तर सर्वात हा ओव्हरलोड रिले आहे. याचे हे 3 टर्मिनल, इकडे इनकमिंग टर्मिनल, या ठिकाणी RYB मेन सप्लाय दिला जातो. हा रिले ह्या कॉन्ट्रॅक्टरला कनेक्ट केलेला आहे, आलं लक्षात. आणि
ही NVC कॉईल आहे, याला प्लंजर म्हटलं जातं. हा काय म्हटलं जातं, याला प्लंजर म्हटलं जातं. ही मेन सप्लायची 3 टर्मिनल RYB इकडे येतात, म्हणजे मोटरचे आउटपुट टर्मिनल आहेत. आणि हे 4थं टर्मिनल ऑक्झिलरी टर्मिनल आहे. आणि हे 2 स्टॉप बटन आहे. स्टॉप बटनचे 2 टोके आहेत. हे जर तुम्ही सिरीजमध्ये किंवा मल्टीमीटरच्या साहाय्याने चेक केलं तर तुम्हाला या ठिकाणी टेस्ट लॅम्प पेटलेलं दिसेल. म्हणजे का पेटलेलं दिसेल, कारण हा नॉर्मली क्लोज असतो. स्टॉप बटन हा नेहमी कसा असतो, नॉर्मली क्लोज असतो. आणि हे बटन प्रेस केल्यानंतर हा बटन कोणतं आहे, स्टार्ट बटन आहे. नॉर्मली ओपन असतं. ज्यावेळेस आपण हे प्रेस करतो त्यावेळेस हे नॉर्मली क्लोज होतं. नॉर्मली ओपनचं नॉर्मली क्लोज होतं आणि सप्लाय पुढे कंटिन्यू राहतो. आता या ठिकाणी मी जसं कनेक्शनमध्ये तुम्हाला दाखवलं की एक फेज आपण काय केलेलं आहे, NVC कॉईलला डायरेक्ट दिलेलं आहे. म्हणजे हा RYB 3 फेजपैकी कोणताही एक फेज या वायरमार्फत डायरेक्ट कॉईलला इथे आलेलं आहे. ओके. दुसरा फेज, ही जी कॉईल दिसते तुम्हाला, ही कॉईलला काय म्हटलं जातं, NVC कॉईल. ही कॉईल जेव्हा मॅग्नेटाईज होते, म्हणजे हिच्यामध्ये चुंबकत्व निर्माण होतं, त्यावेळेस हा प्लंजर आहे, हा लोखंडी जो पार्ट आहे दिसतो तुम्हाला, हा पार्ट हा पुढे खेचला जातो आणि याच्यामध्ये कॉन्टॅक्ट पट्ट्या आहेत. त्या कॉन्टॅक्ट पट्ट्या काय होतात, सप्लाय खालून वर येतो. इकडनं आलेला RYB सप्लाय खाली आलेला आहे आणि नंतर हे वरती टर्मिनल आहे. दोघांना जोडणाऱ्या कॉन्टॅक्ट पट्ट्यामध्ये आहेत. जसं तुम्ही प्लंजर हा ऑन होतो त्यावेळेस सप्लाय खालून कुठे येतो, वर येतो. कशामार्फत येतो, तर त्याच्यामध्ये काय आहेत, कॉन्टॅक्ट पट्ट्या आहेत. ओके. तर अशा रीतीने ज्यावेळेस आपण स्टार्ट बटन दाबतो त्यावेळेस काय होतो, हा B फेज स्टार्ट बटनच्या एका टर्मिनलला आले, 4थ्या टर्मिनलला, 4थ्यामधून नंतर इकडे स्टार्ट आणि स्टॉप काय बटन आहे, इकडे ही लिंक केलेलं आहे. आणि स्टॉप बटनच्या पहिल्या टर्मिनलला आपण एक वायर जोडून ती कुठे गेलेली आहे, NVC कॉईलला दिलेली आहे. ज्यावेळेस आपण हे बटन स्टार्ट बटन प्रेस करतो त्यावेळेस काय होतं, B फेज स्टार्ट बटन, देन स्टॉप बटन आणि नंतर NVC कॉईलला अशा तऱ्हेने काय होतं, सप्लाय मोटरला NVC कॉईलला मिळतो आणि NVC कॉईल मॅग्नेटाईज होते. परंतु स्टार्ट बटन आपण कंटिन्यू काही दाबून ठेवत नाही आहेत, तर त्याच्यासाठी आपण काय तो सोडून देतो. सोडून दिल्यानंतर मग काय होतं, ही ऑक्झिलरी कॉन्टॅक्टमार्फत सप्लाय NVC कॉईलला चालू राहतं आणि मोटर आपली चालू राहते. ओके. तर अशा पद्धतीने हे कंट्रोल सर्किट डायग्राम आहे आणि कंट्रोल डायग्रामप्रमाणे जर तुम्ही कनेक्शन केलं तर तुमचा स्टार्टर हा नक्कीच चालू झाल्याशिवाय राहणार नाही. ओके. कोणाला काय अडचण, कोणाला काय विचारायचं याच्या बाबतीमध्ये, आपण बऱ्याच वेळा हे प्रॅक्टिकल केलेलं आहे. ओके. याच्यानंतरचं पुढचं प्रॅक्टिकल आपण डिवो स्टार्टरच्या सहाय्याने एखादी 3 फेज मोटर सुरू करणे हे प्रॅक्टिकल बघणार आहोत. ओके.